नांदेडची पहिली वहिली 3D MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस आणि तेही सामान्य MRI स्कॅन पेक्षा अत्यल्प दरात म्हणजे स्वस्त। आजच संपर्क साधा दुर्गा 3D डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी टॉवर, तोषनिवाल हॉस्पिटलच्या समोर, SBI बँकेजवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाईल 9130096001। दिव्यांगों की लंबित विभिन्न मांगों को लेकर बेरोजगार दिव्यांग कल्याण कृति समिति की ओर से मंगलवार 25 जून को नांदेड़ मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोड़े के कक्ष के सामने लगातार 3 घंटों तक ठिया आंदोलन किया गया। प्रशासन के खिलाफ इस समय जोर शोर से नारेबाजी की गई। दिव्यांगों के लिए शासन द्वारा आरक्षित 5% निधि पूरी तरह से खर्च करें, दिव्यांगों का शासकीय निम्न शासकीय अनुशेष भरकर पूरा करें, दिव्यांगों को बिना शर्त घरकुल अलॉटमेंट देने के साथ ही स्वयं रोजगार के लिए मनपा की 200 स्क्वायर फीट जमीन तथा सरकारी दुकानें दिए जाए, मनपा में कार्यरत फर्जी दिव्यांग कर्मचारियों को हटाकर उनके खिलाफ धोखाधड़ी का मामला दर्ज करे आदि सहित अन्य मांगों को लेकर बेरोजगार दिव्यांग कल्याण कृति समिति के अध्यक्ष राहुल साल्वे के नेतृत्व में मनपा आयुक्त कार्यालय का घेराव किया गया। इस घेराव के बीच ही ये आंदोलन किया गया। जब तक ये सभी मांगे पूरी नहीं की जाती तब तक ठिया आंदोलन जारी रखने का इशारा संगठन के अध्यक्ष राहुल साल्वे ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से दिया। दुसरा प्रकार या महानगरपालिकेत असा घडला, काही बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांनी पैशाची देवाणघेवाण करून रत्नाकर वाघमारे सारखा उपायुक्त पदावर जाणारा याच महानगरपालिका दलिंदर महानगरपालिकेचा उपायुक्त पदावर गेलेला सुद्धा एक कर्मचारी घेऊन रिटायर झाला। हे मला नंतर कळलं। तो जर पदावर असताना जर कळलं असतं तर त्याला आपण खरं दिव्यांग केलं असतं, त्याचे हातपाय मोडून त्याला लाभ दिला असता। काळजी करू नका, परमेश्वराने दिव्यांगत्व हे जन्मताच दिलं नाही। आता त्याला क्लास 1 अधिकारी IAS जरी असेल तर त्याला पॅरालिसिस कधी व्हायला, काळजी करू नका। त्या प्रमुख मागण्या म्हणजे दिव्यांगांचा शासन निर्णय राखीव 5% निधी खर्च झालेला आहे, त्यानंतर दिव्यांगांचा शासकीय अनुशेष, बेरोजगार दिव्यांगांना हक्काचे घरकुल, व्यवसायासाठी गाळा आणि 200 स्क्वेअर फीट जागा ही आमची शासन निर्णय न्याय मागण्याच्या अनुषंगाने आज आम्ही महानगरपालिका आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांच्या दालनामध्ये आम्ही ही आंदोलन करत आहोत। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। खरे पाहता 2010चा शासन निर्णय आहे नगर विकास विभागाचा, तसेच 118/2010 ची सर्वोच्च न्यायालयाची रिट याचिका आहे। त्या रिट याचिकेनुसार सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत, परंतु नागरी स्वराज्य संस्थांकडे महानगरपालिकेने तो निधी खर्च नाही केला। यामुळे सतत पाठपुरावा केल्याच्या नंतर 2016-17 पासून या महानगरपालिकेने निधी खर्च करण्यास सुरुवात केली होती, परंतु सर्वप्रथम निधी खर्च करताना या महानगरपालिकेच्या क्रॉप मेंबरनं सर्वसाधारण जीबीच्या बैठकीमध्ये अशी एक जाचक ठराव घेतला की दिव्यांग लाभार्थ्याला या वर्षी लाभ घेतल्याच्या नंतर 7 वर्ष पुन्हा लाभ भेटणार नाही। ही जाचक अट आम्हाला तात्काळ रद्द व्हावी ही एक आमची प्रमुख मागणी आहे, कारण महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याच महानगरपालिकेमध्ये अशी जाचक अट नाही। आम्हाला दरवेळेसारखं याही वेळेस लेखी आश्वासन देऊन किंवा तोंडी आश्वासन देऊन आम्हाला आंदोलन निपट घेण्याचं आम्हाला आश्वासन देता है। दौरान मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोड़े ने अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम को इस मामले में संगठन के प्रतिनिधि मंडल से चर्चा करने के निर्देश दिए थे। उसके अनुसार सकारात्मक चर्चा के बाद मांगे पूरी करने का आश्वासन प्राप्त होने के बाद ये ठिया आंदोलन फिलहाल रोकने का निर्णय लिया गया है, ऐसी जानकारी राहुल साल्वे ने दी है।